कालच्या भागामध्ये आपण इतिहास यामधील शिवपूर्वकालीन भारत या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. काल आपण विजयनगरचे राज्य, बहामनी राज्य आणि मुघल सत्ता या 3 मुद्द्यांचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. विजयनगरचे साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क या दोघांनी दक्षिणेमध्ये 1336 मध्ये विजयनगर हे राज्य स्थापन केले. त्याची राजधानी कर्नाटकातील हंपी या ठिकाणी होती. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवरती आला. त्यानं आपलं साम्राज्य रामेश्वरपर्यंत विस्तारित केलं. त्याच्यानंतर बुक्कच्या नंतर विजयनगरचे राज्य किंवा राजपदावरती कृष्णदेवरायाला, त्यानं विजयवाडा आणि राजमहिंद्र ही 2 ठिकाणं आपल्या प्रदेशात जोडून घेतली. त्याचबरोबर विजयनगरचं राज्य हे पूर्वेस कटकपासून ते दक्षिणेस पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दुआबापासून ते दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. हा विद्वान होता, त्याचबरोबर तो साहित्यिकही होता. राजनीतीवरील ग्रंथही त्यानं तेलुगू भाषेमध्ये लिहिलेले होते. त्याच्यानंतर त्याचं धार्मिक धोरण हे सहिष्णू स्वरूपाचं होतं. त्यानं अनेक ठिकाणी किंवा विजयनगरमध्ये विठ्ठलाच्या मंदिराचे बांधकाम किंवा राम मंदिरं उभारलेली होती. त्याच्यानंतर आपण बहामनी राज्य पाहिलेलं आहे. मोहम्मद तुघलकाची सत्तेला किंवा त्याचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये अनेक सरदारांनी बंड केलं. या सरदारांचा प्रमुख हा हसन गंगू हा होता. या हसन गंगूनं तुघलकाच्या विरुद्ध बंड केलं आणि त्याच्यामध्ये त्यानं त्या दिल्लीच्या सुलतानाचा इसवी सन 1347 मध्ये पराभव केला आणि त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं. यास बहामनी राज्य असं म्हणतात. मोहम्मद गवार हा बहामनी राज्याचा मुख्य वजीर होता. तो उत्तम प्रशासकही होता. त्यानं बहामनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सैनिकी प्रशासनामध्येही सुधारणा घडवून आणल्या. त्यानं रोख स्वरूपामध्ये सैनिकांना पगार दिली. मोहम्मद गवाननंतर बहामनी सरदारामध्ये गटबाजी झाली. विजयनगर आणि यांच्यातील सततच्या संघर्षामुळे किंवा संघर्ष झाला आणि याचा परिणाम हा बहामनी सत्तेवरती झाला. पुढे जाऊन या बहामनी राज्याचं विघटन झालं. त्यातून इमादशाही, बिदरशाही किंवा बरीदशाही म्हणतो आपण त्याला, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा प्रकारच्या 5 शाह्या किंवा 5 शकलं त्याला पडली आणि त्या ठिकाणी बहामनी राज्याचा शेवट झाला. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला होता की मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली या ठिकाणची सुलतानशाही संपुष्टात आली आणि त्या ठिकाणी बाबर यानं मुघल सत्तेची स्थापना केली.
म्हणून बाबराला मुघल सत्तेचा संस्थापक म्हणतात. हा मूळचा मध्य आशियातील होता. त्यानं या ठिकाणी येऊन किंवा भारतातील संपत्तीचे त्याला मोठं आकर्षण होतं, म्हणून त्यानं भारतावरती स्वाऱ्यांची आखणी केली आणि भारतावरती स्वारी करून दिल्लीमधील असणारा इब्राहिम लोधी हा किंवा याचा शेवट त्या ठिकाणी झालेला होता. सुलतानशाहीमध्ये असणारा पंजाबचा दौलत खान लोधी हा त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्यामध्ये छुपा संघर्ष होता. या दौलत खान लोधीनं दौलत खाननं बाबराला भारतावरती आक्रमण करण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं. या संधीचा फायदा घेऊन बाबरानं भारतावरती आक्रमण केलं आणि बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी जो संघर्ष झाला किंवा युद्ध झालं ते पानिपतचं पहिलं युद्ध म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर बाबरानंतर हुमायूनच्या कारकिर्दीत शहरशहानं त्या ठिकाणी त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायूनंतर अकबर इसवी सन 1556 ते 1605 इतकं कारकीर्द त्याची होती. अकबर आणि हेमू यांच्यात इसवी सन 1556 मध्ये पानिपत या ठिकाणी दुसरी लढाई झाली आणि हे पानिपतचं दुसरं युद्ध म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीनं आपण मुघल सत्ता, विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य यांचा अभ्यास हा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आज आपल्याला शिवपूर्वकालीन भारत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सत्तांचा अभ्यास करत आहोत. आज या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जे सत्ताधीश होऊन गेले यांचा अभ्यास थोडक्यामध्ये या ठिकाणी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये महाराणा प्रताप असेल, चांदबिबी असेल किंवा राणी दुर्गावती आहे, औरंगजेब बादशाह यांचाही या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर औरंगजेब बादशहाचा कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष झाला त्याचाही या ठिकाणी आज आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराणा प्रताप. उदयसिंहांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वतंत्र टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणामुळे ते इतिहासामध्ये अजरामर आहे. महाराणा प्रताप मेवाडचा राणा, ज्या नावाने ओळखलं जातं ते म्हणजे महाराणा प्रताप. उदयसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष करून त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी मुघली सत्तेबरोबर म्हणजे अकबराबरोबर सतत संघर्ष केलेला आहे. त्यांच्या अंगी असणारे पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी जे गुण होते त्यामुळे ते इतिहासामध्ये अजरामर होते. त्याच्यानंतर इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या म्हणजे बहामनी सत्तेची जी शकलं पडली होती 5 त्यापैकी अहमदनगरची निजामशाही या ठिकाणी राज्य करत असलेली चांदबिबी इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी निजामांची राजधानी असलेल्या अहमदनगर याच्यावरती हल्ला केला आणि मुघल सैन्यानं अहमदनगरच्या किल्ल्याला विडा दिला असताना अहमदनगरचा हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिनं अत्यंत धैर्यानं तो किल्ला त्या ठिकाणी लढवलेला होता. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली
या दुहीतून चांद बिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. 1595 मध्ये मुघलांनी हुसेन निजामशाह याचं असणारं राज्य निजामशाही अहमदनगरची याच्यावरती हल्ला केला. त्या ठिकाणी या हुसेनची मुलगी चांद बिबी हिनं अत्यंत धैर्यानं त्या ठिकाणी तो किल्ल्याला केव्हा लढवला. यावेळी निजामशाहीच्या सरदारांमध्ये फूट पडली गेली आणि त्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बिबीस त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. मुघलांच्या सैन्याने चांद बिबीला ठार केले, परंतु मुघल सैन्याला निजामशाही पूर्णपणे हस्तगत करता आली नाही. राणी दुर्गावती विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवानाचा विस्तार होता. बघा, विदर्भ म्हणजे महाराष्ट्रामधला असणारा विदर्भ जो प्रांत आहे त्याचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेचा जो मध्य प्रदेशचा काही भाग आहे आणि छत्तीसगड या ठिकाणचा पश्चिमेचा काही भाग आणि आंध्र प्रदेश याचा उत्तरेचा भाग, म्हणजे आजची जी 4 राज्य आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेश या चारींच्या सीमा भागामध्ये गोंडवानांचा त्या ठिकाणी विस्तार झालेला होता. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. म्हणजे राजपूत घराण्यामध्ये जन्मलेली किंवा जन्माला आलेली राणी दुर्गावती ही त्या ठिकाणी लग्नानंतर म्हणजे गोंडवांचा राजा आणि राणी दुर्गावती यांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर दुर्गावती ही त्या ठिकाणी चंदेलच्या राज्याची प्रमुख झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवांची राणी दुर्गावती हिने मुघलाविरुद्ध दिलेला संघर्ष किंवा लढा अतिशय महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. म्हणजे इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडापासूनच मुघल आणि या ठिकाणचे स्थानिक राजे राजपूत असतील, गोंडवान असतील किंवा निजामशाही असेल यांच्यामध्ये मुघल आणि यांच्यामध्ये सततचा संघर्ष झालेला आहे. त्या ठिकाणी ही राणी दुर्गावती हिनं अतिशय त्या ठिकाणी पराक्रमानं तिचं राज्य टिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी तिला मरण पत्करावं लागलं. त्यामुळं त्या ठिकाणचं गोंडवानांचं चंदेलांचं राज्य त्या ठिकाणी अकबरानं जिंकून घेतलं. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन ई इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन ई इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. या सगळ्यांचा विचार करता आपण मुघलांचा सम्राट अकबर हा धार्मिकदृष्ट्या सहिष्णू वृत्तीचा होता. त्या ठिकाणी सर्वांच्या म्हणजे सर्व धर्मांचा जी तत्व होती त्या तत्वांचा समन्वय करून त्यानं दीन ई इलाही हा धर्म त्या ठिकाणी स्थापन केला. परंतु त्यानं या धर्म स्वीकारण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवरती केली नाही. त्याच्यामुळं अकबर हा एक उत्तम, एक सुजाण, जागरूक अशा प्रकारचा शासक त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर आपण औरंगजेब याची माहिती थोडक्यामध्ये पाहणार आहोत. शहाजहान बादशाहच्या पुत्रामधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शिकोह
धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला. शहाजहान, अकबरानंतर शहाजहान हा गादीवरती आला. त्याच्यानंतर शहाजहानची मुलं होती. त्या मुलांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेमध्ये औरंगजेब हा सरस ठरला. त्यानं आपल्या वडिलांना शहाजहानला 1658 मध्ये पदावरून हटवलं आणि त्या ठिकाणी स्वतः हा दिल्लीचा सम्राट बनला किंवा दिल्लीचा बादशाह बनला. शहाजहानचा जो दुसरा मुलगा होता दारा शिकोह, हा धार्मिक दृष्टिकोनातून सहिष्णू होता. त्याला सर्व धर्माविषयी आदर होता. त्यानं 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचं फारसी भाषेमध्ये अनुवाद केलेला. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेलं होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील जो आसपासचा प्रदेश आसामचा प्रदेश आहे किंवा दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला दिले. औरंगजेब ज्यावेळेस बादशाह झाला त्यावेळेस मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून ते दक्षिणेस अहमदनगरपर्यंत पसरलेलं होतं. त्याचबरोबर पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंतचा जो प्रदेश आहे हा प्रदेश हा मुघल साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. औरंगजेब ज्यावेळेस बादशाह झाला त्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्वेकडील आसाम आणि दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्या ठिकाणी तो प्रदेश साम्राज्याला त्यानं जोडून घेतला. हे सगळं पाहत असताना किंवा हा सगळं चालू असताना मुघल साम्राज्य विस्तारित होत असताना या औरंगजेबाला या ठिकाणी असणारे जे स्थानिक सत्ताधीश होते यांच्याशी मात्र संघर्ष करावा लागला. त्यामध्ये सुरुवातीला त्यानं ओहमांशी संघर्ष. ओहम इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये राहत होते. इसवी सन 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्थायिक झालेले होते. तेथे त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलेलं होतं. स्थानिक लोक या लोकांना ओहोम असं म्हणत. जे शान जमातीचे लोक होते त्यांना त्या ठिकाणचे स्थानिक लोक ओहोम या नावानं ओळखत होते. औरंगजेबाच्या काळात ओहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी ओहोमांच्या प्रदेशावर आक्रमणे केली. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. लाचित बडफुकन या सेनानीने मुघलाविरुद्ध तीव्र संघर्ष केला. ओहोमांनी मुघलाविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. ओहोमांशी संघर्ष चालू असतानाच औरंगजेबाच्या काळामध्ये मुघलांनी ओहोमाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशावरती हल्ले केले. त्या ठिकाणी असणारा गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. लाचित बडफुकन या सेनानीनं त्या ठिकाणी ओहोमांचं नेतृत्व केलं. ओहोमांनी तीव्र अशा प्रकारचा विरोध हा मुघलांना केला आणि त्यांचं युद्धतंत्र हे गनिमी युद्धतंत्र होतं. त्यामुळं मुघलांना आसाममध्ये जे आसाम हा प्रदेश जो आहे तो पूर्णपणे टेकड्यांयुक्त आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मुघलांना आपली सत्ता दृढ करता आली नाही. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिखांशी संघर्ष. शिखांचे नवे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. शीख धर्माचे गुरु तेग बहादर
ज्यांनी औरंगजेबाचं जे असणारं असहिष्णु धोरण आहे, धार्मिक धोरण, याच्या विरुद्ध तीव्र अशा प्रकारची नापसंती व्यक्त केली. त्यामुळे औरंगजेबानं त्यांना कैद केले आणि 1675 त्यांना शिरच्छेद करून ठार केलं. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचं एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखाविरुद्ध सैन्य पाठवले. त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचं निधन झालं. अशा पद्धतीनं 1675 गुरु तेग बहादर यांचा शिरच्छेद केल्यानंतर गुरु गोविंद सिंगांनी आपले जे अनुयायी होते त्या अनुयायांना एक संघटित केलं. त्यांच्यामध्ये असणाऱ्या लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले आणि लढाऊ शीख तरुणांचा एक दल त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. त्याला खालसा दल असं म्हणतात. त्यांचे प्रमुख केंद्र हे आनंदपूर या ठिकाणचं होतं. मुघल सेनेनं आनंदपूरवरती हल्ला करून त्या ठिकाणी शिखांचा पूर्ण पराभव केला. गुरु गोविंद सिंग हे त्या ठिकाणाहून निघून पुढं दक्षिणेमध्ये आले आणि नांदेड या ठिकाणी त्यांच्यावरती 1708 हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याचं धोरण हे अकबरानं राबवलेलं होतं. त्यामुळे राजपुतांचा संघर्ष सहकार्य त्याला मिळत होतं. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही, कारण त्याचं धार्मिक धोरण हे असहिष्णु वृत्तीचं होतं. औरंगजेबाच्या विरोधात संपूर्ण राजपूत किंवा हिंदू राजे त्या ठिकाणी होते. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. दुर्गादास राठोड यानं जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्यानं औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारला. दुर्गादास राठोड, जसवंत सिंग, मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं त्या ठिकाणी हा प्रदेश मुघल साम्राज्यात जोडून घेतला. परंतु दुर्गादास राठोड यानं जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवरती बसवलं आणि त्या ठिकाणी यांनी मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष सुरू केला. दुर्गादासचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबानं त्याचा मुलगा औरंगजेबाचा अकबर याला मारवाडमध्ये पाठवलं. राजपुत्र अकबर आणि दुर्गादास राठोड किंवा राजपुतान यांच्यामध्ये संघर्ष होण्याऐवजी त्या ठिकाणी राजपुत्र अकबर हा या राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्यानं आपल्या वडिलाविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलं. या बंडामध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यानं मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलाविरुद्धचा हा संघर्ष चालू. अशा पद्धतीनं औरंगजेब किंवा मुघल सत्ता यांना या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक सत्तांशी अशा प्रकारे संघर्ष करावा लागलेला आहे.
त्याचबरोबर मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. इसवी सन 1646 छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तोरणा किल्ल्यावरती तोरण बांधून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची किंवा स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला होता. तो प्रयत्न त्यांनी 1646 स्वराज्याची स्थापना करून दाखवला. महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूबरोबरच म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाजूचे शत्रू म्हणजे आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल, त्याचबरोबर गोव्याचे पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, यांच्याबरोबरच मुघलांबरोबरही काही कालखंडामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. त्यामध्ये त्यांना अनेक महत्त्वाच्या घटना आपण इतिहासामध्ये अभ्यास करत असतो. शाहिस्तेखानाची स्वारी असेल, पुरंदरचा तह असेल किंवा मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी असेल, अशा प्रकारच्या ज्या शिवाजी महाराजांचा जो संघर्ष होता हा पुढे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबरही औरंगजेबाशी झालेला होता. परंतु स्वराज्य हे काही औरंगजेबाला जिंकता आलं नाही. औरंगाबादजवळ त्याचा 1707 मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी मराठ्यांचा जो संघर्ष होता तो त्या ठिकाणी संपलेला होता. मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत त्याला जिंकून घ्यायचा होता. परंतु औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र अशा प्रकारचा संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढील काही भागांमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी आपण दुसरं प्रकरण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. शिवपूर्वकालीन भारत म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय सामाजिक परिस्थिती कशा स्वरूपाची होती यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय वहीमध्ये सोडवून त्याचे फोटो कॉपी मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत. प्रश्न पहिला आहे, नावे सांगा. एका शब्दामध्ये नाव द्यायचं आहे. त्या ठिकाणी गोंडवनची राणी, उदयसिंहाचा पुत्र, मुघल सत्तेचा संस्थापक, बहामनी राज्याचा पहिला सुलतान, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेलं दल, त्याची नावं त्या ठिकाणी लिहायची आहे. गटातनं बसणारा यातनं पर्याय निवडायचा आहे बघा. सुलतान मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घुरी आणि बाबर. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही. गटातनं बसणारा शब्द अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब. याच्यातून एक शब्द वेगळा आहे. आता वरती काय दिलेलं आहे बघा, अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब या राजांची यादी दिलेली म्हणजे सम्राटांची. त्यातनं एक वेगळा सम्राट आहे, त्याचं नाव तुम्ही काय करायचं आहे, बाजूला काढायचं. त्याच्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा म्हणून आलेला आहे प्रश्न. विजयनगर व बहामनी ही दोन राज्य का उदय असावे, त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मोहम्मद गवानने कोणत्या सुधारणा केल्या. मोहम्मद गवान हा वजीर होता, त्यानं कोणत्या प्रकारच्या, मग त्यानं सैन्यामध्ये सुधारणा केलेली आहे, जमीन महसुलामध्ये सुधारणा केलेली आहे. तर अशा प्रकारच्या कोणकोणत्या सुधारणा त्यानं केलेल्या आहेत. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले. मुघल सेना जी होती किंवा मुघल सैन्य होतं हे सपाट भूप्रदेशामध्ये युद्धनीतीमध्ये तरबेज होतं, परंतु तेच त्यांना टेकड्या असतील किंवा गनिमी युद्धतंत्र त्यांच्याकडे नव्हतं. आसाममध्ये आसामच्या राजानं गनिमी युद्धतंत्राचा वापर करून त्या ठिकाणी या मुघलांविरुद्ध संघर्ष केला. तुमच्या शब्दात थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी लिहायची आहे. कृष्णदेवराय, चांद बीबी आणि राणी दुर्गावती. कृष्णदेवराय, चांद बीबी आणि राणी दुर्गावती यांच्याविषयीची थोडक्यात माहिती लिहायची आहे आणि पाठीमागे दिलेलं आहे बघा कारणी लिहा म्हणून. तोही प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सोडवायचा. त्याच्यानंतर कालरेषा पूर्ण करा म्हणून आलेलं आहे. 1336 विजयनगर
राज्याची स्थापना, त्याच्यानंतर बहामनी राज्याची स्थापना कधी झाली ते लिहायचं आहे आणि 1500